1999 पासून शोभायात्रा काढण्याची प्रथा परंपरा जी आहे ती सुरू झाली। उद्देश एकच होता, गुढी म्हणजे ध्वज। हा ध्वज जो आहे तो उंच फडकत राहावा आणि या मराठी नववर्षाची सुरुवात जी आहे ती अतिशय दिमाखात व्हावी, याच उद्देशाने शोभायात्रा ज्या आहेत त्या काढल्या जात आहेत। ही प्रथा परंपरा आजही कायम आहे। विवेक गावंडे थेट जाणार आहोत नागपूरमध्ये, आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत। विवेक, मुंबईमध्ये जर पाहायला गेलं तर गिरगाव असो, डोंबिवली असो, ठाणे असो, ज्या पद्धतीने शोभायात्रांचं आकर्षण असतं तसंच आकर्षण नागपूरमधल्या शोभायात्रांचं सुद्धा पाहायला मिळत असतं। कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे? वृषाली, मोठा उत्साह जो आहे त्या नववर्षाच्या स्वागताचा नागपूरकरांमध्ये पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने या ठिकाणी नागपूरकर जे आहेत ते नववर्षाच्या स्वागतासाठी या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि तात्या तोपे नगर ते लक्ष्मीनगर अशा पद्धतीची शोभायात्रा जी आहे ती या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। आणि या शोभायात्रेमध्ये जर पाहिलं तर नागपूरकर जे आहेत ते पारंपरिक वेशभूषेमध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। ढोल ताशाचा गजरा, नववर्षाचं स्वागत जे आहे ते या ठिकाणी नागपूरकरांकडून केलं जात आहे। विविध देखावे, झाक्या सुद्धा या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये प्रभू शंकराचं त्यासोबत दर्शन असेल, त्यासोबत प्रभू श्रीरामाचं दर्शन असेल। या संपूर्ण देखाव्याच्या माध्यमातून श्रीराम जन्मोत्सव आणि हिंदू नववर्षाचं स्वागत जे आहे ते नागपूरकरांकडून या ठिकाणी करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे। एक सामूहिक पद्धतीनं रामरक्षा स्तोत्र पठण देखील या ठिकाणी नागपूरकरांकडून लक्ष्मीनगर चौकामध्ये केलं जाणार आहे। त्या ठिकाणी मुख्यमंत्री स्वतः या कार्यक्रमाला जे आहे ते उपस्थित राहणार आहे। अभिनेत्री तेजस्वी प्रधान सुद्धा नागपूरच्या या संपूर्ण सोहळ्यामध्ये उपस्थित जे आहेत ते झालेले आहेत। एक उत्साह जो आहे तो नागपूरकरांचा या ठिकाणी पाहायला मिळतोय। महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती, अभिमान जपण्याचा प्रयत्न जो आहे तो या संपूर्ण सोहळ्याच्या निमित्तानं जो आहे तो नागपूरकरांकडून या ठिकाणी केला जातोय। लेझिम पथकं असतील, आदिवासी नृत्य असेल, विविध पारंपरिक पद्धतीनं पारंपरिक पोशाखात नागपूरकरांकडून हे स्वागत जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। मोठा उत्साह जो आहे तो आज या संपूर्ण शोभायात्रेमध्ये नागपूरकरांचा या ठिकाणी पाहायला मिळतोय। वृषाली, नक्कीच विवेक, तुमच्या पाठी आपण पाहतोय की ढोल ताशांचे पथक जे आहे ते सज्ज झालेले आहेत आणि प्रत्येक नागपूरकर जो आहे तो आज रस्त्यावर उतरलेला आहे या शोभायात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी। तर ही दुसरी दृश्य जी आहे ती आपण गिरगाव मधली पाहताय। रांगोळ्यांचे सडे जे आहेत ते रस्त्यावर टाकले गेलेले आहेत आणि याच मार्गावरून शोभायात्रा